RS यूनानी फार्मेसी, गुर्दे, पित्ते में पथरी, दोबारा पथरी ना होने का किया जाता है मुकम्मल इलाज। फैटी लीवर मेडिसिन भी दस्तयाब। बहादुरपुरा X रोड 9390610436 पर कांटेक्ट करें। ट्रक मालिकान और ड्राइवरों की हड़ताल खत्म हो गई है, लेकिन अब तक पेट्रोल पंपों पर फ्यूल की सप्लाई बहाल नहीं हो सकी, जिसके सबब नांदेड़ में पेट्रोल और डीजल की शदीद किल्लत महसूस की जा रही है। शहर के 2 पेट्रोल पंप मंगल के दोपहर से बंद हो गए थे। बाफना इलाके में रेलवे स्टेशन के पेट्रोल पंप में डीजल की किल्लत के बाइस बंद कर दिया गया। इस दौरान शहर के दीगर पंप्स पर भी गाड़ी मालिकान की कतार नजर आई। इस दौरान जिला कलेक्टर डॉक्टर अभिजीत राउत ने माल बरदार तंजीमों और पेट्रोल पंप ड्राइवरों की मीटिंग बुलाई, जिसमें इस बात की हिदायत दी गई कि ईंधन की कमी के मसले को फौरी हल किया जाए। कलेक्टर अभिजीत राउत ने अफवाहों पर ध्यान न देने की लोगों से अपील की है। जिले में 200 पेट्रोल पंप्स है और पंप ड्राइवर इस हड़ताल में हिस्सा नहीं ले रहे हैं, लेकिन फ्यूल सप्लाई करने वाले ट्रांसपोर्टरों ने इस हड़ताल में हिस्सा लिया है, जिसकी वजह से पेट्रोल पंप बंद कर दिए गए थे। लेकिन हड़ताल खत्म होने के बाद फिर से एक बार पेट्रोल की सप्लाई जारी है। नांदेड़ जिले में कुछ जगहों पर नांदेड़ डिस्ट्रिक्ट पेट्रोल पंप एसोसिएशन के सदर सतीश कुनालकर ने रद्द अमल जाहिर किया, जिसमें उन्होंने अपनी बात बताई। वाहतूकदारांच्या संपाच्या अनुषंगाने पेट्रोल आणि डिझेलसाठी कालपासून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपांवरती ज्या रांगा लागत आहेत आणि गर्दी होत आहे, त्या अनुषंगाने मला काही माहिती आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करायची आहे। आज या विषयावरती जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, त्याचबरोबर जे पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली। आपल्या जिल्ह्यामध्ये मुळात पुढील 7 ते 8 दिवस पुरेल याच्यापेक्षाही जास्त साठा आज पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा उपलब्ध आहे। काल या गैरसमजातून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली की वाहतूकदारांच्या संपामुळे काहीतरी अडचण होईल आणि तुटवडा निर्माण होईल, आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या एका पेट्रोल पंपावर दैनंदिन साधारण 6 ते 7 हजार लिटरचा खप होतो, त्या ठिकाणी 17,000 लिटर इथपर्यंत मागणी गेली, आणि ही एका दिवसात अचानक खूप जास्त मागणी आल्यामुळे तात्कालिक तुटवडा काही ठिकाणी हा निश्चितपणे उद्भवलेला आहे। मात्र जर आपण त्याचा विचार केला तर या सगळ्या व्यवस्था सुरळीतपणे काम करत आहेत। हे जे पेट्रोल आणि डिझेल कॅरी करणारे टँकर्स किंवा हे लॉरीज आहेत त्यांचं आपण संनियंत्रण करत आहोत, त्यांचं मॉनिटरिंग करत आहोत, आणि त्यांना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टीने सुद्धा प्रशासन पूर्ण तयारी ठेवून आहे। याबाबत पोलीस प्रशासनाने सुद्धा समन्वय साधलेला आहे। तरी माझी सगळ्या नांदेडकरांना अशी एक विनंती आहे, असं एक आवाहन आहे की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका, अनावश्यक खरेदी करून ठेवू नका, कारण पेट्रोल आणि डिझेल हे ज्वलनशील पदार्थ आहेत आणि त्यांचा सुरळीतपणे सप्लाय सुरू असताना अशा प्रकारे कुठेही आपण घाई गडबड करण्यात कुठलाही अर्थ नाही। या दृष्टीनं प्रशासन सतर्क आहे आणि पेट्रोलियम कंपन्या, पेट्रोल पंप चालक यांच्याशी संपर्कात आहे की सध्या पुरवठादारांचा संप हा त्यांच्यावर असलेल्या जातक अटीच्या संदर्भात अजून त्याची अंमलबजावणी झाली आहे का नाही मला माहिती नाही, पण त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जर टँकर ड्रायव्हरचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला 10 लाख रुपये दंड किंवा 10 वर्षाची शिक्षा। या कारणास्तव ट्रक चालकांचा संप आहे। त्यामध्ये पेट्रोल पंप धारकाचे टँकर्स यांना कंपन्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्याची सूचना दिलेली आहे, त्याप्रमाणे काही ठिकाणी तसे भरण्यातही आलेले आहे। पण मेजॉरिटी ऑफ दी टँकर्स हे पेट्रोल पंप धारकाचे नाही आहेत, ट्रान्सपोर्टरचे जास्त असल्यामुळे त्यांच्यावरती त्यांना त्यांच्या संघटनेमध्ये सहभागी व्हावं लागतं। त्यामुळे काही थोडा प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पुरवठा नांदेड जिल्ह्यात किंवा राज्यभर कमी प्रमाणात होऊ शकतो, पण काही लगेचच ह्याच्या संदर्भामध्ये शासनाद्वारे तडजोड होऊ शकेल आणि हा पंप मिटेल अशी मला अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यात सध्या 175 ते 200च्या दरम्यान पंप आहेत। नांदेड जिल्ह्याला मनमाड, पाणेवाडी आणि पाकणी येथून पुरवठा सुरू होतो, त्यामुळे काही ठराविक 1-2 पंप बंद झाले असतील तर ते ट्रान्सपोर्टरच्या संपामुळे झालेले आहेत किंवा त्या पेट्रोल पंप धारकांचे टँकर त्यांच्या संपात सहभागी झाले किंवा त्यांना अडवण्यात आले असेल किंवा त्यांच्यावर प्रेशर आले असेल। अदरवाइज अशी काही परिस्थिती म्हणजे वेगळी नाही आहे, 1-2 दिवसात त्याच्यावर सोल्यूशन निघेल असे मला वाटतं। सर्दियों में गोंद और शहद का मजा लीजिए मतलूब गोंद वालों से। भोकर के मारूफ गोंद वाले, उम्दा क्वालिटी का गोंद और शहद है इनकी पहचान। जंगल से लाया गया छोटी मक्खी का शहद और खालिस ढूंढे का गोल्डन डली और डायमंड डली गोंद लाखों लोगों की है पसंद। पंजेरी में या खास इस्तेमाल के लिए लीजिए सिर्फ मतलूब गोंद वालों का गोंद और शहद। शादी का ऑर्डर भी लिया जाता है, होलसेल एंड रिटेल दोनों तरह से हैं दस्तयाब। राब्ता कीजिए मतलूब गोंद वाले और निहाल गोंद वालों से।
हमारा पता है मिल्लत नगर रोड, रहमत नगर, नांदेड़।